नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता सगळेजण छान पार्टीसाठी बसलेले असतात आणि सगळेजण दारूसुद्धा पित असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अद्वैत म्हणत असतो की सोहम, बघ माझ्या डोळ्यांमध्ये तुला काय दिसतं. तेव्हा इथे त्याच्या आधी राहुल म्हणत असतो की आपण बायकोचं सगळं काही ऐकायचं, म्हणजे अगदी तिला प्रत्येक गोष्टीमध्ये होकार द्यायचा. की काय होतं, सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात, मग भांडण वगैरे होत नाही. नाहीतर म्हणायचं नाही 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 की खूप जास्त गोंधळ होतो. तर इकडे राहुल आता हो सुद्धा म्हणायचं, नाही सुद्धा म्हणायचं, असं म्हणून सगळ्यांना कन्फ्यूज करून ठेवतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो ते सगळं जाऊ दे, तू जरा माझ्या नजरेत बघ आणि सांग तुला काय दिसतंय, डोळ्यात बघ माझ्या. तेव्हा सोहम म्हणतो मला तर तुझ्या डोळ्यामध्ये काय दिसतंय माहिती आहे, चष्मा. तेव्हा इथे तो चष्मा बाजूला करतो आणि म्हणत असतो की तू आता बघ काय दिसतंय माझ्या डोळ्यांमध्ये. तेव्हा सोहम आता पुन्हा त्याच्या डोळ्यात बघतो आणि अद्वैतला म्हणतो की आता तुझ्या डोळ्यामध्ये दिसतंय बुबळ. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो सोहम, अरे माझ्या डोळ्यांमध्ये तुला दुःख दिसत नाही आहे का, दुःख दुःख असं भरलेलं आहे माझ्या डोळ्यांमध्ये. तेव्हा कला म्हणते नाही रिकामा आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही भरलेला आहे. तेव्हा ती म्हणत असते की माझं ग्लास रिकामा आहे आणि इथे अद्वैत तिला म्हणत असतो की माझे डोळे दुःखाने भरलेले आहेत. तेव्हा कला म्हणते चांदेकर, मी जाते आणि माझं हे ज्यूसचं ग्लास आहे ना ते भरून घेऊन येते. तेव्हा इथे कला आलेली असते, आपलं ज्यूसचं ग्लास ती आता भरत असते आणि ते ग्लास भरून घेतल्यानंतर लगेचच कला म्हणते की चांदेकर फॉलो मी, असं म्हणून ती सरळ आता तिथून पळूनच बाहेर निघून जाते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो राहुल म्हणत असतो अरे ही कुठे गेली, ही गेली कुठे, ही तर निघूनच गेली. तेव्हा इथे आता काजलला आपल्या बहिणीची काळजी वाटते, अरे तिला कुणीतरी घेऊन या, असं म्हणाल्यानंतर लगेच अद्वैत उभा राहतो आणि म्हणतो मी जाणार, मी आहे ना, मी जातो आणि तिला परत घेऊन येतो. अरे कोण आहे रे तिकडे, मी आहे ना इकडे, असं म्हणून तो आता लगेचच तिच्या म्हणजे कलाच्या मागे मागे जातो तिला आणण्यासाठी. तर इथे कलासुद्धा आता दारू प्यालेली असते, अद्वैतसुद्धा दारू प्यालेला असतो आणि दोघांनाही ती चढलेली असते. तेव्हा अद्वैत आता जातो कलाच्या मागे मागे, काजलसुद्धा जात असते. तेव्हा नैना म्हणते काजल अगं कुठे जातेस तू. तेव्हा काजल म्हणते अगं कलाताई गेले ना तिकडे, आधीच तिला दारू चढली, तिला घेऊन येते ना. तेव्हा नैना म्हणते अगं तू कशाला जातीयस, अद्वैत आहे ना, अद्वैत येईल घेऊन तिला, नको तू काळजी करू, तू बस ना इथे, आपण दोघीजणी मगाशी गप्पा मारत होतो तेव्हा आपला विषय पूर्णच झाला नाही. अगं आपलं अर्धवटच बोलणं झालं ना, सांग ना मगाशी आपण जे काही बोलत होतो तुझ्यामध्ये आणि कलामध्ये असं काय बोलणं झालं आहे. तेव्हा काजल म्हणते कधी. तेव्हा नैना म्हणते अगं मी तुम्हाला दोघींना 2-3 वेळा असं एकत्र बोलताना बघितलं, तुमचं काहीतरी बोलणं झालं आहे ना, हे बघ काही सिरियसली असेल ना तर सांगू मला, काय झालं तुमच्यामध्ये बोलणं. तेव्हा इथे काजल म्हणत असते नाही गं, आमच्यामध्ये असं सिरियसली असं बोलणं काही झालेलं नाही आहे, कशाबद्दल बोलतेस तू. आणि इथे काजल सरळ तिथून आता काढता पाय घेते आणि जाऊन आता आपल्या जागेवरती बसते. तेव्हा नैना म्हणत असते की ही काजल खरं बोलते आहे का, की नक्कीच काहीतरी खोटं बोलते आहे, कारण मी या दोघींना 2-3 वेळा मगाशी बघितलं, नक्कीच इथे काजलमध्ये आणि त्याचबरोबर कलामध्ये काहीतरी बोलणं झालं आहे, पण इथे काजलला मला ते सांगायचं नाही आहे म्हणून ती गप्प बसली. तेव्हा इथे प्रेक्षकांनो नैनाला माहिती असतं की काजल मला काही सांगणार नाही आहे, कारण नैनाबरोबर तिचं अजिबातच बॉन्डिंग नाही आहे. आणि जर नैनाला कळलं की इथे काजलला सोहम आवडतो तर इथे आता नैना काय गोंधळ घालून बसेल तिचं तिलाच कळणार नाही. त्याच्यामुळे इथे आता काजल तिला काहीसुद्धा सांगत नाही की कलामध्ये आणि तिच्यामध्ये नक्की काय बोलणं झालेलं असतं ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता दारू प्यायलेली कला धावत पडत आता मार्केटमध्ये आलेली असते. तेव्हा ते आधी लपून बसते, त्या ठिकाणी आता अद्वैतसुद्धा येतो आणि खरे खरे असं तिला ओरडत असतो. तेव्हा मार्केटमध्ये लोक त्याच्या तोंडाकडे बघत असतात. तेव्हा तो खिशामध्ये हात घालून तिथेच उभा राहतो. तेव्हा मागून इथे कला येते आणि त्याला घाबरवते, त्याला भो करते. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो खरे हे काय करतेस तू. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर अरे काय करते म्हणजे काय, तुला माहिती आहे आज मला खूप छान वाटतंय, खूप छान वाटते, मला हलकं हलकं वाटतं आहे. आणि ती आता गोल गोल फिरत असताना इथे हलकं हलकं वाटतंय म्हणत असताना तिचा तोल जातो
आणि ती पडणार. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो अद्वैतने तिचा हात पकडलेला असतो. अद्वैत तिचा हात पकडतो आणि तिला सावरतो आणि म्हणतो, अगं खरे हे काय करतेस तू, पडशील ना. तेव्हा कला म्हणते, नाही चांदेकर, नाही चांदेकर, मी कुठे पडले, हे बघ मी पडलेच नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं पडली नाहीस म्हणजे काय, मी पकडले तुला, मग कशी पडणार आहेस तू. तेव्हा इथे कला म्हणते, अरे हो चांदेकर, अरे तू पकडलेस ना मला. चांदेकर इथे आता तिला पकडतो आणि म्हणतो, तू ये बरं इथे येऊन बस. तेव्हा कला म्हणते, चांदेकर हा ज्यूस आहे ना खूप छान आहे, हे घे ना तू पण पी. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नको, मला नको, तूच पी बरं, मला नको आहे. तेव्हा इकडे आता कला म्हणत असते, चांदेकर तुला माहिती आहे आज मला खूप छान वाटतं आहे, खूप हलकं हलकं वाटतं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मला एक नवीन गोष्ट कळली. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय नवीन गोष्ट कळली तुला. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर हे आयुष्य किती सुंदर आहे ना, खूपच सुंदर आहे आयुष्य आणि हे जगसुद्धा किती सुंदर आहे बघ बरं. मला आता ना हे नव्याने कळलं आहे आणि ते सुद्धा आजच कळलं आहे मला हे नव्याने. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो ना, मला हे आधीपासूनच माहिती आहे, कळलं ना तुला. तेव्हा इथे कला म्हणते, नाही मला आत्ता कळलं आहे आणि ती इथे पुन्हा धावायला लागते, पळायला लागते. अद्वैत म्हणत असतो, खरे शांत हो ऐक माझं. हे बघ आरडाओरडा करू नकोस, कारण का इथे लोक मला ओळखतात, कळतंय तुला, ओळखतात मला इथे लोक. तेव्हा आता शांत हो बरं. तेव्हा इथे कला म्हणत असते, चांदेकर एक तुला सांगू का, मला आहे ना ओरडावंसं वाटतंय. तेव्हा अद्वैत म्हणतो, का तुला का ओरडावंसं वाटतंय, हे बघ इथे ओरडू नको, लोक मारतील आपल्याला. आता सगळेजण झोपले असतील ना, तेव्हा इथे अजिबात ओरडायचं नाही, आत्ताच सांगतोय. तेव्हा कला म्हणते, नाही चांदेकर मला ओरडायचं आहे, मी ओरडणार. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, हळूहळू ओरड. तेव्हा कला म्हणते, मग ठीक आहे 1 2 3 4 मोज ना. तेव्हा तो म्हणतो, कशाला आता. तेव्हा कला म्हणते, मोज ना. तेव्हा तो म्हणतो की 1 2 3 असं म्हणाल्यानंतर ती जोरात आता ओरडते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं खरे काय करतेस तू, हे इतक्या जोरात ओरडतेस, हळू ओरडता येत नाही का तुला. तेव्हा ती म्हणते, बरं बाबा ठीक आहे, आणि ती आता हळूहळूसुद्धा ओरडायला लागते. तेव्हा इथे कला म्हणत असते की चांदेकर तुला माहिती आहे मला एक खूप महत्त्वाची गोष्ट कळली रे, तेव्हा ती गोष्ट मला तुलासुद्धा सांगायची आहे. तेव्हा इथे कला म्हणते, चांदेकर मी घरी येणार नाही आहे. अद्वैत म्हणतो, का, चल आता आपल्याला घरी जायचं आहे, चल बास झालं, आता इथे जास्त वेळ थांबायचं नाही. तेव्हा ती म्हणते, मग गाणं गा माझ्यासाठी, गाणं गा चल, तेव्हाच मी घरी येईन. तेव्हा अद्वैत म्हणतो, गाणं गाऊ, लोक मारतील आपल्याला, कळते का तुला, आता गाणं गाऊ शकत नाही आहे, चल तू घरी चल. तेव्हा कला म्हणते, सांगितलं ना चांदेकर गाणं गा म्हणून. तेव्हा तो म्हणतो, नाही गं मला नाही जमणार आहे गाणं गायला आता. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे. तेव्हा ती अद्वैतच्या खिशात हात घालते तर तिला कॉर्ड मिळतात. तेव्हा तो म्हणतो की मोबाईल नाही आहे, मोबाईल घरी राहिला. तेव्हा कला त्याच्या खिशामध्ये दुसरा हात घालते, तिला मोबाईलसुद्धा मिळतो. त्यानंतरला कला मोबाईलवरती गाणं लावते. एक कॉर्डचं जे काही कान असतं ते अद्वैतच्या कानामध्ये लावते, दुसरं कॉर्ड ती स्वतःच्या कानामध्ये लावते आणि दोघेजण आता छान इथे रोमॅन्टिक गाणं लावून आता त्याच्यावरती थोडाफार डान्स करत असतात. तेव्हा इकडे डान्स करत असताना आता अद्वैत म्हणत असतो की खरे हे काय करतेस तू. तो म्हणत असतो, तुला माहिती आहे का ही गाठ आहे ना कधीच बांधली जाणार नाही आहे. तेव्हा इथे कला म्हणते, चांदेकर ही गाठ आहे ना अरे जन्मोजन्मीसाठी बांधलेली आहे आणि त्या कॉर्डने दोघांचे हात एकमेकांच्या हातात देऊन ते आता गाठ बांधण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, खरे बास झाला आता, चल बरं घरी चल, आपल्याला उशीर होतो आहे. तेव्हा कला म्हणते, नाही चांदेकर नाही, मला नाही यायचं आहे. आणि ती म्हणते, चांदेकर बघ मला कसं होतं आहे, अरे मला कसं तरीच होतं आहे, कारण तिला इथे आता गुचकी लागलेली असते. तेव्हा ती म्हणते, चांदेकर मला कसं तरीच होतं आहे, असं का होतं आहे मला. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, अगं तुला गुचकी लागली आहे, गुचकी. तेव्हा ती म्हणते, काय उचकी, अरे किती छान शब्द शोधलास रे तू, तुला कसं समजलं की याला उचकी म्हणतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं मी नाही शब्द दिला, आधीपासूनच उचकी शब्द आहे, तोच मी तुला सांगितला. तेव्हा कला म्हणते, चांदेकर तू किती हुशार आहेस रे, म्हणजे तू उचकी शब्द शोधून काढलास, बरं झालं, तू खूपच हुशार आहेस. तेव्हा इकडे कला म्हणते, चांदेकर अजून एक ना महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे रे तुला, जे आत्तापर्यंत मी तुला सांगितलेलीच नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय सांगायचं आहे तुला. तेव्हा इथे आता कला अद्वैतजवळ बोलत असते. तिथून आता एक फूलवाला जात असतो. कला त्याच्या टोपलीतून फुलंसुद्धा हातामध्ये घेते, फुलांच्या गुलाबांच्या पाकळ्या हातामध्ये घेते आणि जोरात त्या वरती उडवते आणि म्हणत असते की चांदेकर
आय लव्ह यू चांदेकर. पण इथे आता आय लव्ह यू म्हणायच्या आधी कलाने एक चूक केलेली असते. तिने इथे अद्वैतच्या कानामध्ये दोन्ही कॉर्ड लावलेले असतात आणि त्याच्याकडे मोबाईल असतो आणि तो आता दोन्ही कानामध्ये कॉर्ड असल्यामुळे आणि गाणी चालू असल्यामुळे त्याला काही आवाजच येत नाही. आणि बाजूने एक गाडीवालासुद्धा जातो, तोसुद्धा इथे हॉर्न वाजवतो. त्याच्यामुळे अद्वैतपर्यंत आता तिचं आय लव्ह यू हे पोचलेलंच नसतं. तो म्हणतो, काय काय म्हणालीस तू? मला आवाज नाही आला, सांग ना काय म्हणालीस? तेव्हा इकडे आता कला म्हणत असते, तू नाही ऐकलंस चांदेकर? तो म्हणतो की नाही, मला आवाजच नाही आला. कानामध्ये तूच कॉर्ड लावले होतेस ना, आणि गाडीवालासुद्धा गेला, त्याने किती हॉर्न वाजवला. तू काय म्हणालीस ते म्हण. तेव्हा कला म्हणते, नाही आता नाही आहे मी म्हणणार, आता आकाशवाणी एकदाच बोलते आणि माझं बोलून झालं आहे. तेव्हा इथे कला आता काही त्याला पुन्हा बोलायला तयार नसते. तेव्हा अद्वैत तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो, बरं बरं बास झालं, आता जास्त आरडाओरडा करू नकोस. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अद्वैत आपला मोबाईल काढतो आणि कलाचा व्हिडिओ करत असतो. कारण कला इथे धावत असते, पळत असते, चांदेकर पकड मला असं ती म्हणत असते. तर एके दिवशी इथे काम करत असताना अद्वैत फर्स्टेड झालेला असतो आणि तेव्हा कला आपला मोबाईल काढते आणि त्याचा व्हिडिओ तयार करत असते. तेव्हा अद्वैतला आठवतं की अरे वा, बदला घेण्याची ही तर चांगली संधी चालून आली आहे मला. तुलाच फक्त इथे व्हिडिओज वगैरे काढता येतात का? मला पण पुरावे गोळा करता येतात. तेव्हा इकडे आता कला धावत पळत असते. तेव्हा अद्वैत हळूच आपला मोबाईल काढतो आणि आता तिचा व्हिडिओ तयार करत असतो. कला म्हणत असते, चांदेकर खूप हलकं हलकं वाटते रे, खूपच मज्जा वाटते मला इथे. आणि हे ज्यूस जे आहे ना, ज्यूस ते आहे ना थोडंसं कडू आहे पण छान आहे, मस्त आहे. अजून हवं आहे मला चांदेकर, तू दे ना मला अजून. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो ठीक आहे, मी तुला देणारच आहे, पण आता इथे नाही, घरी गेल्यानंतर तुला मी ज्यूस देणार, चल ना जाऊया ना. तेव्हा कला म्हणते, चांदेकर तू किती चांगला आहेस रे, तू शब्द शोधून काढलास ना, खूपच चांगलं आहेस तू. तेव्हा इकडे कला म्हणते, आणि हे काय रे, मला आता घरी जायचं नाही आहे, मला इथे आवडतं आहे, मला खूप आवडलं आहे इकडे, तू आता अजून एक शब्द काहीतरी शोधून काढ ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे बास झालं, चल तुला ज्यूस हवं आहे ना अजून, चल मग आता घरी जाऊया, नाहीतर लोक रागवतील आपल्याला. चल बरं, शहाण्यासारखं वागायचं, ऐकायचं माझं कधीतरी, चल बरं आता घरी जाऊया. तेव्हा इथे नैना म्हणत असते की काय चाललं ह्या काजलचं कलाचं? अगं दोघींनाही इथे चढलेली नाही आहे का? इथे काजलला तर अजिबात चढलेली नाही आहे. मला असं वाटलं होतं ती तरी काहीतरी सांगेल, पण नाही, ती पण काही सांगायला तयार नाही आहे. आणि ही कला कुठे गेली काय माहिती, आतापर्यंत तिने यायला हवं होतं पण अजून आलेली नाही आहे. त्यानंतर इथे आता राहुल फोनमध्ये असतो, सोहम फोनमध्ये असतो. तेव्हा सोहम म्हणत असतो की दादा, अरे आपला अद्वैत दादा कुठे आहे, अजून कसा आला नाही आहे, थांब मी त्याला आणायला जातो. तेव्हा राहुल म्हणत असतो, अरे कशाला, ती आहे ना त्याची बायको, ती येईल त्याला घेऊन. तेव्हा इकडे आता आपणच चल रे, आता झोपायला हवं. तेव्हा इथे दोघेही आता खूपच जास्त नशेमध्ये असतात. सोहम म्हणत असतो की मला दादाला आणायला जायचं आहे, तो एकटा कसा येईल, त्याला घेऊन यायला हवं ना. तेव्हा नैना म्हणते, राहुल हे काय चाललं आहे तुझं, हे बघ एक काम कर, चल बरं आता झोपायला चल. तेव्हा नैना म्हणते, काजल एक काम कर, तू आहे ना सोहमला त्याच्या रूममध्ये घेऊन जा, त्याला झोपव, मी राहुलला घेऊन जाते. तेव्हा काजल म्हणते, ताई मी कसं घेऊन जाऊ त्याला? तेव्हा नैना म्हणते, अगं मग काय करू मी, आता दोघांना कसं घेऊन जाऊ? हे बघ तू जा बरं, तू जरा सोहमला घेऊन जा आणि मी राहुलला घेऊन जाते. तेव्हा इकडे आता दोघेही इथे राहुलला आणि त्याचबरोबर सोहमला आपापल्या रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा इथे आता अद्वैत आलेला असतो कलाला घेऊन. कला हसत असते. अद्वैत म्हणत असतो की बघ आपण आलो आहे, आता घरी आलो, गेले सगळे आतमध्ये, चल आपणसुद्धा जाऊया, तू आता आराम कर, उद्या सकाळी तुला लवकर उठायचं आहे ना. तेव्हा कला म्हणते, चांदेकर उचकी शब्द चांगला आहे. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, चल आता घरामध्ये जाऊया. तेव्हा ती म्हणते, ज्यूस देतो आहेस ना प्यायला? तो म्हणतो की बाद झाला, आता किती ज्यूस प्यायचं आहे, आता उद्या देतो, आता चल. त्यानंतर इथे काजल सोहमला घेऊन आलेली असते. त्याला ती झोपवत असताना इथे तिचा तोल जातो. तेव्हा इथे अद्वैत आणि कला हे आपल्या रूममध्ये जात असतात. तर इथे सोहम आणि काजल आता सोहमच्या रूममध्ये असतात. तेव्हा सोहम काजलकडे खूपच प्रेमाने बघत असतो आणि तो हळूच तिला आता म्हणतो की काजल, तू खूपच जास्त चुकीचं वागलीस ना, खूपच जास्त चुकलीस तू. तेव्हा इथे काजल आता बाजूला होते. सोहम म्हणत असतो की हे बघ, तुझं आहे ना, मी सगळं ऐकतोय ना. तेव्हा काजल म्हणत असते, मग अजून ऐक ना माझं, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, ते सगळं मला सांगून तरी टाकू दे.
तेव्हा तू माझं एकदा ऐकून तरी घे. तेव्हा सोहम म्हणतो, अगं तुझंच तर ऐकतोय मी आत्तापर्यंत. तू जसं म्हणतेस तसंच तर करतोय ना मी. सगळं काही तुझ्या मनानुसार चाललं आहे. अजून काय हवं आहे तुला? मी आता अनामिकाबरोबर लग्न करतोय. अनामिकाबरोबर लग्न झाल्यानंतर मी तिच्याबरोबर संसार करणार. अनामिकाबरोबरच मी आता माझं आयुष्य जगणार. बरोबर की नाही? तू कुठेच नसणार आहेस. तेव्हा इथे काजल म्हणत असते की सोहम, तुझं जेव्हा माझ्यावरती प्रेम होतं ना, तेव्हा मला प्रेमातलं ओ की ठो काही कळत नव्हतं रे. पण नंतरला जेव्हा तू मला प्रेमामध्ये पाडलंस, तू माझ्यासाठी इतकं काय काय केलंस की मी तुझ्या प्रेमात पडले. आणि मग मला कळलं की प्रेमात पडलेला माणूस कसं असतं, ते कसं वागतं, ते काय फील करतं, हे मला तुझ्या प्रेमात पडल्यानंतर कळायला लागलं. पण काही हरकत नाही आहे सोहम, तू माझ्याबरोबर मैत्री केलीस, माझ्यावरती प्रेम केलंस, ते प्रेम मला सांगितलंसुद्धा, माझं उत्तर मागितलंस, पण मी तुला उत्तर दिलं नाही. पण मी लवकरच तुला सांगेन की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मग तुला जे काही करायचं आहे ते तू कर, पण माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे मी तुला सांगेनच. तेव्हा इकडे कला अद्वैत आपल्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा इथे कला आता बेडवरती धाडकन पडते. तेव्हा इथे अद्वैतला ती पकडते आणि ती म्हणत असते की चांदेकर, तुला माहिती आहे आज मी खूप खुश आहे, खूप खुश आहे मी. मला खूप आनंद झाला आहे आणि मला आहे ना खूप जास्त हलकं हलकंसुद्धा वाटतं आहे. तेव्हा इथे अद्वैत आता म्हणत असतो, खरे हे बघ तू शुद्धीत नाही आहेस हा, कॉलर सोड माझी, कॉलर सोड. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे मी शुद्धीत नसेन, पण मी खूप जास्त खुश आहे, खूप जास्त खुश आहे, कळतं आहे का तुला? तेव्हा यापुढे आता तू कधीही मला सोडून जायचं नाही हां. आपण दोघेजणं कसे ना एकदम सारखेच आहोत. आणि तू तर काय आज नवीन शब्दसुद्धा शोधून काढला आहेस ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, बरं बरं ठीक आहे, खरे चल झोप बरं आता, डोळे मीट आणि झोप आता. तेव्हा ती म्हणते, नाही रे मला झोपच येत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, अरे प्रयत्न तरी कर. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे चांदोबा, तू म्हणतोयस ना म्हणून मी आता प्रयत्न करते. तेव्हा अद्वैत म्हणतो, झोप, डोळे बंद कर. तेव्हा इथे कला म्हणते, नाही ना मला झोप येत नाही आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे काही हरकत नाही, तू ट्राय कर डोळे बंद करायचे आणि मी तुला इथे ठोकतो, तुला थोपटतो आणि तुला झोपवतो, तो डोळे तर बंद कर. तेव्हा कला म्हणते, बरं ठीक आहे मी ट्राय करते. आणि ती आता डोळे बंद करते. तेव्हा अद्वैत तिला प्रेमाने इथे थोपटत असतो आणि तिला आता झोपवत असतो. तेव्हा इथे कला आता शांतपणे झोपलेली असते. अद्वैत डोक्यालाच हात लावतो. अद्वैतला असं वाटतं की काय बाई आहे ही, आणि इथे आता दारू प्यायल्यानंतर तर एकदमच डिफरंट होते. तेव्हा अद्वैत म्हणतो, कुणी प्यायला सांगितली होती काय माहिती, कशाला असं करायचं. तेव्हा इथे आता ती अद्वैतच्या बेडवरती झोपलेली असते, त्याच्या जागेवरती. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे काय, ही आता माझ्या जागेवरती झोपली आहे, मी कुठे झोपायचं आता. तेव्हा अद्वैत म्हणतो, मी काय हिच्या गादीवरती झोपायचं की काय. तेव्हा इकडे कला आता झोपलेली असते. तेव्हा अद्वैत तिच्या डोक्याच्या खाली उशीसुद्धा ठेवतो, जेणेकरून तिला कम्फर्टेबल झोप यावी म्हणून. तेव्हा अद्वैत तिच्या डोक्याखाली उशी देतो. तेव्हा ती इथे आपोआप आता स्वतःहूनच ती कुशीसुद्धा होते. कुशी झाल्यानंतर त्याला आनंद होतो, कारण तिच्या अंगाखाली जी काही त्याची चादर असते, म्हणजे जी काही त्याची ब्लँकेट असते, ती काढून ती आता तो कलाच्या अंगावरतीसुद्धा टाकतो पांघरून. त्यानंतर अद्वैत म्हणत असतो, अरे काय चाललं आहे हे, आता माझ्या बेडवरती मला झोपता पण येणार नाही आहे का, असा प्रश्न आता अद्वैतला पडलेला असतो. तेव्हा इथे अद्वैत आता कलाला आपल्या बेडवरती झोपवून तो जाऊन आता कलाच्या गादीवरती झोपणार असतो. तेव्हा इथे अद्वैतसुद्धा आता कलाला समजून घेतो आहे आणि कलासुद्धा. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे आता जी कला आहे ती सोहमला खूप हळद लावते. त्याला हळदीमध्ये पूर्णपणे तिने आता रंगवलेलं असतं. त्यानंतर इथे कला येते आणि अद्वैतला हळूच गालाला हळद लावते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, बाप रे, इतकं प्रेमाने हळद लावलीस. नाही गं नाही, इतक्या प्रेमाने हळद लावलीस ती काही मला पचवता येत नाही आहे. तेव्हा इथे कला म्हणते, हो का. तेव्हा ती हवी तेवढी हळद घेते, अद्वैतच्या चेहऱ्याला रंगवते आणि त्याच्या कुर्त्यावरती आपले दोन्ही हळदीचे हातसुद्धा टेकवते. तेव्हा इथे अद्वैतसुद्धा कलाच्या मागे आता धावत पडत तिलासुद्धा हवी तेवढी हळद लावतो. तेव्हा इथे कलासुद्धा अद्वैतला आता हळदीमध्ये रंगवते. तेव्हा इकडे आता आबा म्हणत असतात, अरे मुलांनो काय चाललं आहे तुमच्या दोघांचं. अरे हळद आपल्या सोहमची आहे, पण तुम्ही दोघेजणं तुमच्या स्वतःची हळद असल्यासारखे काय रंगवता एकमेकांना. तेव्हा इकडे अद्वैत आणि कला आबांकडे बघतच बसतात. त्यानंतर इथे कला आता लगेचच प्रेमाने हवी तेवढी हळद घेते,
पुन्हा अद्वैतच्या चेहऱ्याला लावते, कारण ती अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते. तिला अद्वैतच्या प्रेमाची जाणीव झालेली असते. त्यामुळे ती इथे आता प्रेमात पडल्यामुळे अशा गोष्टी ती स्वतःहून करत असते.